आपल्यासोबत बोलण्यासाठी महामार्ग सुरक्षा पथकाचे पोलीस अधीक्षक काकडे साहेब आहेत. सर काय सांगाल नेमकी आताची काय परिस्थिती? आता रात्रीचे जवळपास 10:30 झालेले आहे. महामार्ग जो आहे त्याच्यावरती सुकेळी इथं पाणी साठलेलं आहे मोठ्या प्रमाणात पाऊस पडल्यामुळं. आणि आपण दुपारपासूनच डायव्हर्शन संदर्भामध्ये मीडियातून आपण बातम्या दिलेल्या आहेत, लोकांना कळवलेल्या आहेत, लोकवरती पण मेसेज शेअर केले आहेत की त्यांनी आता मुंबई गोवा मार्ग जो आहे तो सुकेळीजवळ बंद झालेला आहे. तर दोन्ही बाजूने बंद आहे, ठप्प आहे. मग पर्यायी मार्ग आपण तामिनी घाटातून गोव्याकडे जाण्यासाठी आणि गोव्याकडून मुंबईला येण्यासाठी सुद्धा तामिनी घाटाचा वापर करण्यासाठी सूचना दिलेल्या आहे. त्याचबरोबर इथं काही जे छोटे व्हेकल होते त्यांना पण आपण जिंदाल या शेजारच्या कंपनीतून आपण त्यांना पॅसेज देऊन बाहेर काढलेले आहे. आणि जे हेवी व्हेकल आहेत त्यांना आपण इथं रस्त्यावरतीच हे अडकलेले व्हेकल थांबलेले आहेत. आपल्या जिल्हा पोलीस प्रशासन आणि महामार्ग पोलीस यांच्याकडून त्यांना बिस्किट्स, पाणी आवश्यक उपलब्ध करून देत आहोत. परिस्थितीवर आपण लक्ष ठेवणं. तिथं जिल्हा पोलीस दलाचे आणि महामार्गचे वरिष्ठ अधिकारी आणि त्याचबरोबर अंमलदार सुद्धा हजर आहेत. जसं जसा पाऊस चालूच आहे तसं पाणी ओसरायला सुरू होतोय. त्यावेळेस आपण वाहतूक सुरू करण्याचे अपडेट आहेत. साधारण सर किती कर्मचारी आता बंदोबस्ताला आपण या ठिकाणी? आता या ठिकाणी महामार्गचे जवळपास एक SP, एक DYSP, एक PI आणि 2 PSI इथं उपलब्ध आहेत. त्याचबरोबर 30 एक अंमलदार आपण या ठिकाणी वाहतूक नियमनासाठी लावलेले आहेत. तसेच जिल्हा पोलीस प्रशासनाचे सुद्धा वरिष्ठ अधिकारी आणि इथे पोलीस स्टेशनचे अधिकारी आणि अंमलदार सुद्धा हजर आहेत. ते सर्व ठिकाणी मदतीला लोकांना अशा प्रकारच्या परिस्थितीतून बाहेर काढण्यासाठी मदत करण्यासाठी आणि वाहतूक सुरक्षित करण्यासाठी प्रयत्न करतात. धन्यवाद सर. ठेवते महामार्ग पोलीस सुरक्षा अधीक्षक काकडे साहेब. व्हिडिओ जर्नलिस्ट संदेश गायकर सर, राज वैष्णव पाय, मराठी, सुकेळी, रायगड. मुंबई गोवा महामार्गावर सुकेळी नजीक जी वाहतूक कोंडी झाली त्याला आता 10 तास पूर्ण होत आलेले आहेत. आपल्यासोबत काही प्रवासी आहेत, त्यांच्याशी आपण बातचीत करूया. नेमके तुम्ही कुठे गेला होतात आणि कुठून कुठे चाललात? आम्ही मुंबईवरून आलोय आणि कोल्हाटला चाललोय. 10 तास झाले आम्ही ट्रॅफिकमध्ये अडकलोय. अजून काहीच लहान बाळ आहे. लहान बाळ आपल्यासोबत आहे. कशा पद्धतीमध्ये या 10 तासामध्ये आपल्याला त्रास सहन करावा लागलेला आहे? खूप त्याच्यावर कपडे नाहीत. तो गरम एवढं होत आतमध्ये ना, राहत पण नाही ते. बाळाला काही दूध वगैरे पाजण्याची व्यवस्था झालेली आहे का? काय नाही. आपण जर बघितलं तर मागील 10 तासापासून मुंबई गोवा महामार्ग जो आहे तो ठप्प झालेला आहे आणि त्यामुळे आपण जर बघितलं तर अशा पद्धतीमध्ये प्रवासी जे आहेत ते अडकून पडलेले आहेत. आपल्या तहानलेल्या बाळाला दूध देखील त्यांना या रात्रीच्या वेळेस या ठिकाणी उपलब्ध होत नाही आहे. व्हिडिओ जर्नलिस्ट संदेश गायकर सह, राज वैष्णव पाय, मराठी, सुकेळी, रायगड. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.